करिअर कट्टा युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. नमस्कार. शिवसंकल्प व्याख्यानमालेच्या 119व्या भागामध्ये त्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण करिअर आणि स्पर्धा परीक्षा याच्यामधला एक महत्वाचा भाग फ्रीलान्सिंग या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. तो विषय आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. फ्रीलान्सिंग हा शब्द सातत्यानं आपल्या कानावर पडत असतो. याच्याविषयी थोडक्यात आपण माहिती देखील पाठीमागच्या सत्रामध्ये घेतलेली आहे. तो विषय सविस्तर आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. आपण ज्या वेळेला अशा गोष्टी आजपासून 20 वर्षापूर्वी जर कथा कुणी डोक्यात आणल्या असत्या की तुम्ही मस्तपैकी कॉफी पीत घरात बसलेला आहात, समोर लॅपटॉप आहे, घरातली सगळी या ठिकाणी सोबत इकडं दंगामस्ती सुरू आहे आणि तुमच्या लॅपटॉपवरच्या कामावर तुम्ही या ठिकाणी डॉलरमध्ये इन्कम मिळवायला लागलेला आहात. कदाचित ते वाटलं असतं की हे असं काहीतरी स्वप्न बघतोय, दिवसा स्वप्न बघतोय, काय पूर्ण होण्यासारखं असेल का. पण ह्या सगळ्या गोष्टी आज आपल्याला सत्य वाटतायत का? कारण की आपल्याकडं कुठेही 11 ते 5 किंवा 10 ते 5, 9 ते 5 अशा पद्धतीचं बायोमेट्रिक न देता किंवा या ठिकाणी त्या बंधनामध्ये न राहता आपलं असणारं जे स्किल आहे ते स्किल तुम्हाला तुमच्या जागेवरून तुमच्या टर्म्स अँड कंडिशन नुसार काम करायला आणि त्या माध्यमातून उत्पन्न मिळवायला संधी देत आहे किंवा अशा पद्धतीच्या या ठिकाणी काही अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळत आहेत, ते फ्रीलान्सिंग मध्ये मिळत आहेत. लक्षात घ्या. मग फ्रीलान्सिंग आजच्या सत्रामध्ये आपण फ्रीलान्सिंग म्हणजे काय, ते का गरजेचं आहे, म्हणजे आपल्यासाठी का, तरुणांसाठी का गरजेचं आहे आणि कंपनीसाठी का गरजेचं आहे, कुठं काम मिळतं, कोणती कामं मिळू शकतात, त्याच्यामधले ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज काय आहेत, या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि कायदेशीर बाबी ज्यातल्या आहेत त्या देखील आपण तपासून बघणार आहोत. हे लक्षात घ्या. म्हणजे स्वतंत्र कामासाठीची या ठिकाणी व्यावसायिक काम करण्यासाठी स्वतंत्र असणारं काम किंवा कर्मचारी म्हणता येईल. कोणत्याही कंपनीच्या पेरोलवर कायमस्वरूपी न जाता आपलं जे स्किल आहे ते अनेक वेगवेगळ्या कंपन्यांसाठी ऍट अ टाइम आपण देऊ शकतो. हेच फ्रीलान्सिंगचं या ठिकाणी वैशिष्ट्य आहे. किंवा या ठिकाणी त्याला आपण असं म्हणता येईल की स्वतःच्या कौशल्यावर आधारित व्यवसाय. तो एक पद्धतीचा व्यवसायच असू शकतो, कारण तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुम्हाला ज्या वेळेला हवं त्या वेळेला तुम्ही काम करणार आहात. हे लक्षात त्याच्या बाबतीत. फ्रीलान्सर हा शब्द 1819 मध्ये एका कादंबरीतून आलेला आहे. फ्रीलान्स हा मध्ययुगामध्ये एक मुक्त भालाधारी सैनिक असा एक त्या ठिकाणी शब्द वापरला जायचा. म्हणजे त्याच्याकडे स्किल आहे सैनिक, त्याला जो पैसे देईल त्या राजाकडनं तो लढणार. म्हणजे आज IPLच्या बाबतीमध्ये बघितलं तर ते वेगवेगळ्या देशाचे खेळाडू असतात, पण आपल्याकडे जे त्याला सगळ्यात जास्त बोली लावतात त्या संघाकडून या ठिकाणी ते आपले प्लेयर लढत असतात. तर ते मध्ययुगामध्ये फ्रीलान्स हा शब्द जो वापरला जायचा तो अशा सैनिकांसाठी वापरला जायचा की जे पैशासाठी युद्ध करायचे, मग ते कुणाच्याही बाजूने करायचे. तिथून आलेला हा शब्द लक्षात घ्या. आता नोकरी आणि फ्रीलान्सिंग याच्यामध्ये नेमकं काय होतं की नोकरीमध्ये तुम्हाला माहिती आहे की एकाच कंपनीमध्ये काम करायला, अगदी त्याला जर 2 वेळा काम संपल्यानंतर दुसरीकडे काम करत असाल तर त्याला मूनलाइटिंग कन्सिडर केलं जातं. म्हणजे तुम्ही तिथं काम कराल तर तुमची इफिशियन्सी राहणार नाही, मग तुम्ही दिवसभर इथं काम चांगलं करू शकणार नाही. म्हणून कंपनी त्याला काय करते, बऱ्याच वेळेला बंधन घालते की तुम्ही मूनलाइटिंग करायचं नाही. पण फ्रीलान्सिंग मध्ये तुम्ही ऍट अ टाइम कितीही क्लायंट्स मध्ये काम करू शकता. म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल की 10 ते 5 मध्ये या ठिकाणी माझी क्षमता बांधील राहते, माझा पुरेपूर वापर होत नाही आणि मला त्या मानानं उत्पन्न कमी मिळतंय, तर तुमच्यासाठी फ्रीलान्सिंग हा चांगला ऑप्शन असू शकतो. वेळेच्या बाबतीमध्ये तुमच्या मर्जीने पाहिजे तेवढ्या वेळा काम करता येतं. नोकरीचं मात्र तुम्हाला काम असो अगर नसो फिक्स टाइम तुम्ही तिथं असायला पाहिजे असा विषय असतो. नोकरी तुम्हाला दिलेल्या ऑफिसमध्ये जाऊनच करावी लागते. आज काही नोकऱ्यांमध्ये अशी सोय उपलब्ध आहे की आपल्याला या ठिकाणी वर्क फ्रॉम होम नावाची कन्सेप्ट आली, म्हणजे आपण घरी बसून देखील काम करू शकतो. हे लक्षात त्याच्याबद्दल. इथं नोकरीमध्ये एकच सिक्युरिटी तुमची आहे की दर महिन्याला तुम्हाला या ठिकाणी जो निश्चित केलेला पगार आहे तो पगार मिळणार आहे. त्याचं कॅपिंग पर, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त मिळणार नाही, त्याच्यापेक्षा कमी होणार नाही. हे लक्षात घ्या. फ्रीलान्सिंग मध्ये मात्र तुम्ही प्रोजेक्ट वर्क जितकं कराल तितकं जास्त या ठिकाणी तुम्हाला उत्पन्न मिळवण्याची संधी आहे. इथं मर्यादित रजा असतात नोकरीमध्ये, कारण तुम्हाला सुट्ट्या तरी महिन्याच्या ठरवून दिलेल्या आहेत, वर्षाच्या सुट्ट्या ठरवून दिलेल्या आहेत, त्याच्यापेक्षा जास्त सुट्ट्या घेता येत नाहीत. हे लक्षात घ्या. प्रोजेक्टमध्ये मात्र या ठिकाणी किंवा फ्रीलान्सरला तुमच्या मर्जीनुसार ज्या वेळेला पाहिजे जितक्या पाहिजे तेवढ्या सुट्टी तुम्ही घेऊ शकता. ग्रोथ जर बघितली तर नोकरीची ग्रोथ ही कॉन्स्टंट आहे, सातत्यानं ठराविक वेगानं होणारी ग्रोथ आहे. पण फ्रीलान्सिंग मध्ये मात्र या ठिकाणी झपाट्याने तुम्ही ग्रो करू शकता. हे लक्षात आहे त्याच्याबद्दल. आजचं नेमकी फॅक्ट काय, मी म्हटलं 20 वर्षापूर्वी जर असा विचार केला असता तर कदाचित ते स्वप्न वाटलं असतं की कोणीतरी घरीच बसून लॅपटॉपवर या ठिकाणी काम करतोय, चहा पितोय, कॉफी पितोय, घरच्यांच्यावर गप्पा मारतोय, पैसे पण कमवतोय.
लक्षात. हे या ठिकाणी त्यावेळेला पॉसिबल होतं, पण ते आज हे सत्य झालेलं आहे. त्याचं कारण आपल्याकडची परिस्थिती कोविड नंतर मोठ्या प्रमाणामध्ये बदलली आहे, हे लक्षात त्याच्या बाबतीत ना. कोविड नंतर बदललेली परिस्थिती काय सांगते, की कोविड नंतर वर्क फ्रॉम होमची संस्कृती जगभर वाढलेली आहे. भारतात साधारणतः या ठिकाणी 1.5 कोटीपेक्षा जास्त फ्रीलान्सर आहेत, हा 2025चा अंदाज आहे, लक्षात घ्या. त्याच्यापेक्षा जास्त पण असू शकतात. जगातलं फ्रीलान्स मार्केट जे आहे ते साधारणतः $1.57 ट्रिलियन आहे. 2023च्या तुलनेनं आता आपण त्याच्यामध्ये जवळजवळ 30% वाढ झालेली आहे, लक्षात घ्या. जी ग्रोथ पण लक्षात घ्या, किती मार्केट त्याचं वाढणार आहे. तरुणांसाठी का महत्वाचं आहे, सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, की बेरोजगारी इतकी वाढत असताना ज्याच्याकडे स्किल आहे त्याला मात्र इथं मोठी डिमांड आहे, लक्षात घ्या. त्यामुळे 1 कोटी तरुण जे आपली नोकरीच्या शोधात फिरतायत त्याच्यापेक्षा या पद्धतीचे ऑप्शन्स आपल्याला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काय करू शकतात, संधी निर्माण करून देऊ शकतात, लक्षात घ्या. नोकऱ्या तितक्या उपलब्ध नसल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी स्वतःचा उत्पन्नाचा मार्ग किंवा उपाय शोधता येऊ शकतो. ग्रामीण भागातले विद्यार्थी, मी विशेषतः वारंवार या ठिकाणी सांगतो, लक्षात घ्या, की असा काही भाग महाराष्ट्रातला आहे, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, लक्षात, ज्या ठिकाणी मुलांना पार्ट टाइम जॉब करायचं म्हटलं तर काही संधी उपलब्ध नाही. त्या ठिकाणी जिथे इंडस्ट्रियलायझेशन कमी आहे किंवा जिथे या ठिकाणी त्या अकॅडमिक आणि त्याचं कॅलेंडर जमत नाही अशा ठिकाणी, तर तिथं आपल्याला या ठिकाणी फ्रीलान्सर म्हणून तुम्ही या ठिकाणी पुण्यातल्या एका कंपनीसाठी काम करू शकता आणि न्यूयॉर्क मधल्या एका कंपनीसाठी देखील काम करू शकता. ते विचारत नाहीत की गडचिरोलीच्या जंगलात तुम्ही बसलेला आहात की या ठिकाणी तुम्ही मुंबईच्या या ठिकाणी BKC मध्ये बसलेला आहात. त्यांना फक्त रिझल्ट देणं गरजेचं असतं. तुमचा स्मार्टफोन, तुमचा लॅपटॉप, तुमचं या ठिकाणी इंटरनेट कनेक्शन आणि तुम्ही कुठूनही सुरू करू शकता. हे एक भाग लक्षात आहे. त्याच्यावरती मी एक काम सांगितलं, इतर काही बघू शकता. म्हणजे ग्राफिक डिझायनर म्हणून काम करायचं असेल तर गावात सगळ्यांच्या बरोबर राहून काम करून इंटरनेटच्या माध्यमातून 81,000 रुपये किंवा 1,00,000 रुपये तुम्ही घरात बसून देखील कमवू शकता. अशा संधी आहेत, असे प्रयत्न मुलं करतायत, हे लक्षात घ्या. महिलांच्यासाठी बऱ्याच वेळेला असं होतं की लग्न झाल्यानंतर मुलं सांभाळत बाकीचे करत या ठिकाणी गॅप घ्यावा लागतो आणि मग त्या स्किलमधनं आपण मागं पडतो. त्या स्किलमध्ये आपण मागं पडू नये म्हणून या ठिकाणी काय संधी तिथे दिलेली आहे, लक्षात घ्या, की तुम्हाला फ्रीलान्सिंगच्या माध्यमातून कनेक्ट राहता येतं, हे लक्षात घ्या, तुमचं काम करत करत. त्यानंतर या ठिकाणी स्पर्धा परीक्षा देणारी जी मुलं आहेत, ज्यांनी ठरवले 4 वर्ष 5 वर्ष स्पर्धा परीक्षेसाठी द्यायची आहेत, त्या मुलांच्यासाठी लक्षात घ्या की आपल्याला या ठिकाणी त्यांना अभ्यास करत असताना घरच्यांच्यावर डिपेंड राहायला लागू नये म्हणून ते थोडा वेळ या ठिकाणी या पद्धतीचं काम करू शकतात, हे लक्षात. याचे मॉडेल काही करिअर कट्ट्याचे एंट्रन्स असणारी मुलं आहेत, लक्षात, ते आपण सेट करण्याचा प्रयत्न करतो, हे लक्षात घ्या. म्हणजे MPSC ची तयारी करणारा विद्यार्थी 2 तास कन्सल्टन्सी, ऑनलाईन ट्युशन किंवा ऑनलाईन डिझायनिंग, सोशल मीडिया प्रोफाईल मॅनेजमेंट अशी काही कामं करू शकतो, हे लक्षात घ्या. यासाठी आवश्यक असणारी एक 10 कौशल्य जर आपण बघितली की त्याच्यामध्ये एक पहिल्यांदा AI प्रॉम्प्ट इंजिनियर तुम्ही पाहिजे. ChatGPT, जेमिनी यासारख्या टूलला सूचना देऊन काम करून घेणं, त्यासाठी आता 1-1 लाख रुपये महिन्याचा पगार मिळतोय, हे लक्षात घ्या. AI टूल कडून काम करून घेणं, एक चांगला प्रॉम्प्ट इंजिनियर, लक्षात घ्या. वेब डेव्हलपमेंट म्हणजे वेबसाईट बनवणं किंवा या ठिकाणी आता वेबसाईट बनवण्यासाठी इतके पैसे मिळतील असा काळ आता राहिलेला नाही, लक्षात घ्या. कारण AIच्या मदतीनं आता चांगल्या पद्धतीचे डिझाईन बनतायत आणि ते फास्ट काम होतंय. ऍप डेव्हलपर म्हणून तुम्ही काम करू शकता, डेटा अनालिस्ट म्हणून काम करू शकता. त्यानंतर काही कौशल्य म्हणजे ज्याच्यात स्किल लागतं आणि क्रिएटिव्हिटी लागते, ग्राफिक डिझायनर, त्यानंतर व्हिडिओ एडिटिंग, कंटेंट रायटर, व्हॉइस ओव्हर किंवा डबिंग, डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया प्रोफाईल मॅनेजमेंट आणि सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. ही कौशल्य जर आपण या ठिकाणी आत्मसात केली तर तुम्ही ऍज अ फ्रीलान्सर कुठूनही काम करू शकता, जिथे या ठिकाणी लोकेशनचं बंधन नाही, हे लक्षात घ्या. आता मराठी भाषेच्या जोरावर काय मिळवू शकतो आपण, तर भरपूर गरज आहे, लक्षात घ्या. त्याच्या बाबतीत मराठी व्हॉइस रेकॉर्डिंगवर या ठिकाणी भरपूर या ठिकाणी काम आहे, मराठी ट्रान्सलेशनवर काम आहे, कॉन्सेप्ट क्रिएशन, कंटेंट क्रिएशनवर काम आहे, ट्रान्स्क्रिप्शनवर काम आहे, ऑडिओचं टेक्स्टमध्ये रूपांतर केल्यानंतर ते एडिट करणं, करेक्ट करणं. युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी काही कौशल्य शिकू शकता. काही या ठिकाणी कोर्सेस उपलब्ध आहेत, गुगल डिजिटल गॅरेज आहे, त्यानंतर बरेच उपक्रम आहेत, करिअर कट्टा काही उपक्रम राबवतो, लक्षात घ्या, हे स्किल मिळवण्यासाठी. काम कुठे मिळतं, आता काम मिळण्याच्या बाबतीमध्ये तुम्ही एक लक्षात घ्याल त्याच्यामध्ये की बरेचसेच इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म आहेत की जिथे या ठिकाणी डॉलरमध्ये कमाई होते. जसं एक आहे upwork.com नावाचं एक प्लॅटफॉर्म आहे की जिथं सर्वात मोठं आणि तिथं सिरियस क्लायंट आहेत, लक्षात घ्या. लॉंग टर्म काम मिळतं जर तुमच्याकडे या ठिकाणी चांगली संधी असेल. बिगिनर्सला काम मिळायला थोडासा वेळ लागतो, पण एकदा मिळाले की तुमची कंटिन्युटी तिथं राहते, लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी fiverr म्हणून .com म्हणून आहे, FIVERRL
www.RR.com नावानं लक्षात घ्या. तिथं बिगिनर्स साठी हे चांगलं प्लॅटफॉर्म आहे. त्यामध्ये या ठिकाणी तुमची सेवा काय काय देऊ शकता त्याची यादी बनवायची, टाकून द्यायची. तुम्हाला सुरुवातीला $5 पासून $5,000 पर्यंतचे वेगळे वेगळे प्रोजेक्ट तिथं असाइन होतात, लक्षात घ्या. freelancer.com नावाची एक वेबसाईट आहे. तिथं या ठिकाणी एक चांगली बिडिंग सिस्टम आहे. तुम्ही तुमचं काम सांगायचं, त्यांनी काम सांगायचं, तुम्ही रेट सांगायचा आणि ज्या दराला ठरेल त्या याच्यामध्ये तुम्ही काम घेऊ शकता. हे उपलब्ध आपल्याकडं आहे, हे लक्षात घ्या. त्याच्या वेगवेगळ्या कॅटेगरी तिथे दिलेल्या आहेत. त्यानंतर या ठिकाणी टोपेल नावाची एक या ठिकाणी टॉपची कंपनी आहे. तिथे या ठिकाणी फक्त एक्सपर्टसाठीच या ठिकाणी 3% एक्सपर्ट जे आहेत ते तिथे काम करतायत, लक्षात घ्या. तिथे जास्त पेमेंट आपल्याला मिळत असतं. भारतामध्ये देखील या ठिकाणी truelancer.com नावाचं एक प्लॅटफॉर्म आहे. वर्क इन हायर नावाचं एक प्लॅटफॉर्म आहे. एंटरशाला नावाचे या ठिकाणी प्लॅटफॉर्म आहे आणि इंडिड फ्रीलान्स म्हणून एक या ठिकाणी प्लॅटफॉर्म आहे, जे भारतीय प्लॅटफॉर्म, जिथे तुम्हाला या ठिकाणी ह्या संधी उपलब्ध होऊ शकतात, लक्षात घ्या. जनरल आपल्याकडे माहिती आहे की आपण लिंक्डइनला गेलो, प्रोफाईल क्रिएट केली, तिथून नेटवर्क तयार केलं, तिथूनही आपल्याला ह्या गोष्टी मिळू शकतात. मग इंस्टाग्राम आहे. त्यानंतर या ठिकाणी डायरेक्ट आउटरीच, म्हणजे डायरेक्ट कस्टमरना तुम्ही भेटताय का तुमच्या कंपनीना भेटताय आणि त्यांना तुमची सर्व्हिस ऑफर करताय, हे देखील या ठिकाणी मार्ग असू शकतात, लक्षात घ्या. सक्सेस बनायचं असेल, सक्सेसफुल फ्रीलान्सर बनायचं असेल तर कोणते या ठिकाणी प्रॅक्टिसेस करायला पाहिजे? एक तर पहिलं, स्वतःचं अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीची स्वतःची प्रोफाईल तुम्हाला बनवायची आहे, लक्षात घ्या. तुम्ही काय कामं केलेली आहेत, कोणकोणत्या सेक्टरमध्ये काम केलेलं आहे, वर्क एक्सपिरियन्स तुमचा काय आहे, हा तिथं असायला पाहिजे, लक्षात घ्या. एक असं स्किल निवडा की ज्यात तुमची एक्सपर्टी असेल. ही तुमची महत्वाची बाब आहे, लक्षात घ्या. तुम्हाला ती एक्सपर्टी यायला पाहिजे, लक्षात घ्या. सुरुवात करत असताना जास्त अपेक्षा ठेवू नका. म्हणजे भरपूर या ठिकाणी मला त्या कम्पॅरेटिव्ह, आपण काय करतो की आपण आपल्या सर्व्हिसच्या क्वालिटीवर भर देण्यापेक्षा आपण कम्पॅरेटिव्हली दर घेण्याकडे प्रयत्न करतो. म्हणजे त्याला ₹10 मिळतात तर मला ₹10 मिळायला काय हरकत आहे. त्याला ₹10 मिळण्यासाठी त्यांनी काहीतरी कष्ट केलेलं आहे, त्यांनी एक्सपिरियन्स घेतलेला आहे, त्यामुळे त्याला मिळत आहेत. तुम्हालाही 10चे 15 मिळतील, पण तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागणार आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे की तुमचे प्रोफेशनल इथिक्स तुम्ही फॉलो केले पाहिजेत. कमिटमेंट, या तारखेला देईल तर मी ते तारखेला काम दिलं पाहिजे, माझ्याकडे काम होत नाही तर मला ते काम सांगता आलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकायला पाहिजे, हे लक्षात त्याच्या पद्धतीने. यानंतर या ठिकाणी सातत्यानं फ्रीलान्सर म्हटल्यानंतर एक गोष्ट आहे की तुम्हाला जर मार्केटमध्ये टिकायचं असेल तर आत्ता मार्केटमध्ये काय नवीन चाललेलं आहे ते तुमच्याकडे अपडेट असायला पाहिजे, लक्षात घ्या. आज नोकरीमध्येही तुम्ही फार काळ टिकाल असं नाही. गव्हर्नमेंटच्या जॉबमध्ये ती श्युअरिटी आहे, पण बाकी ठिकाणी ती श्युअरिटी नाही. कॉर्पोरेटमध्ये तुम्हाला नोकरीवर जरी घेतलं असलं, तुम्ही जर स्किल त्या पद्धतीचं जर का देऊ शकत नसाल तर कधीही तुम्हाला घरी जायला सांगू शकतात, हे लक्षात घ्या. म्हणजे कधी कधी गमतीनं असं म्हटलं जातं की तुम्हाला नोकरी परमनंट आहे, पण ती कंपनी परमनंट आहे की नाही हे माहित नाही. कधीही या ठिकाणी त्यात चेंज होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला यासाठी नेहमी तयार राहिलं पाहिजे की अपडेट राहायला पाहिजे. मग नोकरीत राहून अपडेट राहण्यापेक्षा इथं फ्रीलान्सर म्हणून अपडेट राहायला काय हरकत आहे. त्याच्यावर आपण चांगल्या पद्धतीने स्वतः घडू शकतो. या विचारानं आपण या ठिकाणी बघितलं पाहिजे, लक्षात घ्या. सोलापूरमध्ये रोहित नावाचा एक विद्यार्थी आहे की ज्यानं 12वी नापास आहे. तो युट्यूबवर या ठिकाणी व्हिडिओ एडिटिंग शिकला. आज महिन्याला ₹2,00,000 या ठिकाणी कमवतो. मुंबईमधल्या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी काम केलंय. त्याने आता तो ऑफिस घेऊन त्याचं काम चालू करायला सुरुवात करतो. सोलापूरमधून तो मुंबईमध्ये ऑफिस घ्यायचा विचार करतोय, हे लक्षात घ्या. त्याच्यावर नागपूरची प्रियंका नावाची एक विद्यार्थिनी, जिला या ठिकाणी म्हणजे गृहिणी, 2 मुलांची आई, पण कॅनव्हा शिकून ग्राफिक डिझायनिंग सुरू केलं. आज डिजिटल एजन्सी चालवतात डिझाईन करून देण्यासाठी, हे लक्षात. कोल्हापूरमधली काही उदाहरणं आहेत की सुधीर जो शिक्षक आहे तर 3 तास ऑनलाईन ट्युशन घेऊन त्याला या ठिकाणी वेगळे ऍडिशनल या ठिकाणी पेमेंट मिळतात. त्याने आता नोकरी सोडून फुल टाइम त्यातच ऑनलाईन पद्धतीने काम करण्याचं ठरवलेलं आहे. आता याच्यात काय होतं की याच्यात काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे की ज्यावेळेला आता लगेच तुम्ही फ्रीलान्सिंगवर आज लेक्चर ऐकलंय आणि आज इंटरनेटवर जाऊन शोधायला लागलात तर आपल्याला एक जाहिरात दिसते, घर बसल्या ₹5,000 कमवा, लक्षात. मग त्यासाठी रजिस्ट्रेशन फीस भरा. व्हॉट्सअपवर या ठिकाणी असे मेसेज येतात, लक्षात घ्या. पैसे भरून जॉब दिला जात नाही. रजिस्ट्रेशन फीज मागून देणारे जॉब हे जॉब असत नाहीत, लक्षात घ्या. ते फायनान्शियल फ्रॉड असतात. तुमच्याकडून ₹5,000 भरून घ्यायचे. म्हणजे काही पुण्यामधल्या एजन्सीज तुम्हाला अशा बघायला मिळतील की जिथं तुम्ही म्हणजे बऱ्याच त्यांचं टार्गेट काय की पुण्यात पहिल्यांदा नोकरीच्या शोधात येणारा तरुण हे त्यांचं टार्गेट आहे. मग तुम्ही पेपरमध्ये जाहिरात बघता, छोट्या जाहिराती आलेल्या असतात.
इथं नोकरी आहे तिथं नोकरी आहे, मग तुम्हाला सुटेबल प्रोफाईलनुसार या ठिकाणी तुम्ही काय करता, त्यांना अप्रोच होता, त्यांची रजिस्ट्रेशन फीस ते काय असेल ते भरून घेतात आणि ते तुम्हाला नक्कीच 3, 4, 5 कंपन्यांमध्ये पाठवतात. तिथं तुमच्याकडनं जर समजा 1,000 घेतले असतील, 4 ठिकाणी तुम्हाला पाठवायचं असेल, तर त्या 4 ठिकाणच्या HR ला या ठिकाणी त्यांनी 100-100 रुपये दिलेले असतात. म्हणजे तुला ह्या क्लायंट पाठवता याचा फक्त इंटरव्ह्यू घ्या आणि रिजेक्ट कर. आलं लक्षात? असे 4 ठिकाणी तुम्हाला रिजेक्ट करण्याचे त्यांना 400 रुपये दिले आणि 600 रुपये त्यांना राहतात. ते तुम्हाला सांगतात आम्ही तुम्हाला 3 कॉल देतो म्हणून सांगितलं होतं, 4 दिले, 4मध्ये तुम्ही रिजेक्ट झाला, तुम्ही काहीतरी शिकानी परत आहे. हा सेट बिझनेस प्रॅक्टिसचा भाग आहे मित्रांनो, त्याच्या ट्रॅपमध्ये फसू नका. मी एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, हे लक्षात घ्या. त्यामुळे अशा पद्धतीच्या ज्या काही जाहिराती असतील त्यापासून आपण स्वतःला वाचवायचं आहे, हे लक्षात त्याच्या पद्धतीनं. हे जेवढं फ्रीलान्सिंग तुम्हाला सोपं दिसतंय तितकंच यामध्ये चॅलेंज आहे. चॅलेंज काय सातत्यानं, की सुरुवातीचे 3 ते 6 महिने तुम्हाला वाटेल का बरं काम मिळते का नाही मिळते, किंवा असं होईल की काम भरपूर मिळेल पण रिझल्ट मिळणार नाही. लक्षात, तुमची क्रेडिबिलिटी एस्टॅब्लिश करायला ते वेळ लागणार आहे. त्यात एक गोष्ट आहे की ते असं नसतं की दर महिन्याच्या 5 तारखेला तुम्हाला 50,000चं काम मिळेलच, असं होत नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला 2 पैकी एका मॉडेलवर काम करायला लागेल. EMI बेस ज्याला काम करायचं आहे त्यांनी नोकरी करायची आणि SIP बेस ज्याला काम करायचं आहे त्यांनी फ्रीलान्सिंग करायचं. म्हणजे त्याच्या स्वतःच्या बचतीतून वस्तू खरेदी करायच्या, स्वतःच्या बचतीतून गरजा भागवायच्या आहेत आणि मी त्या पद्धतीने पैसे साठवून कमवून मग त्याच्या अशी ज्याच्याकडे सवय आहे तो फ्रीलान्सिंग मध्ये जाऊ शकतो. दर महिन्याच्या 7 तारखेला या ठिकाणी एवढ्या रकमेची EMI द्यायलाच लागणार आहेत. लक्षात, त्याच्यासाठी थोडंसं कठीण असू शकतं. मग काय करायचं, मग आता ज्या वयामध्ये तुम्ही आहात, ज्या वयामध्ये तुम्हाला आता कुठलाही EMI लागत नाहीये, मोबाईल जर या ठिकाणी मोबाईल आणि बाईक जर तुम्ही EMI वर घेतली नसेल तर, लक्षात घ्या, बरोबर, तर EMI लागत नसेल, अशा वेळेला तुम्ही या ठिकाणी स्टार्ट करा. म्हणजे तुम्हाला तुमच्या फुलफ्लेज जबाबदाऱ्या स्वीकारण्याच्या वयापर्यंत का जबाबदारी येईपर्यंत तुम्ही त्यात तुमचं मार्केट सेट करू शकता, तुमचं एक या ठिकाणी नाव तयार करता. त्यानंतर मग तुम्हाला ह्या पद्धतीच्या प्रॉब्लेम येत नाहीत, हे लक्षात याच्या बाबतीत. आता याचं काय हे लक्षात घ्या की 2.5 लाखापर्यंत आपल्याला कर नाहीच आहे फ्रीलान्सर म्हणून काम करत असताना. पण त्याच्यानंतर या ठिकाणी सेक्शन 44 ADA मध्ये या ठिकाणी लक्षात घ्या की तुमचं जे उत्पन्न आहे ते 50%, तुमच्या एकूण उत्पन्नाच्या 50% उत्पन्न करपात्र उत्पन्न आहे, लक्षात घ्या त्याच्यामध्ये. आणि 20 लाखापेक्षा जास्त जर तुम्हाला उत्पन्न मिळायला लागलं तर तुम्हाला GST रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. हे सगळ्यांनी प्राऊड फील करायचं, हे लक्षात घ्या. ती मानसिकताच काढून टाका, अरे मला टॅक्स भरायला लागतोय मग त्यापेक्षा मी नोकरी केलेली बरी, मला GST करायला लागतं त्यासाठी नोकरी केली बरी. काही गरज नाहीये. तुम्हाला याचा अभिमान वाटू दे की मी टॅक्स पेअर बनेन, एवढ्या उत्पन्नाच्या स्लॅबमध्ये मी जाईन की मला टॅक्स भरायला लागेल, मला GST भरायला लागेल, त्यापर्यंत मी पोहोचेन. या पद्धतीनं विचार करा आणि स्वतःची एस्टॅब्लिशमेंट करा, लक्षात घ्या. चुकवण्यासाठीचे पर्याय म्हणून नाही, मला टर्नओव्हर कमी दाखवायचा आहे, विदाउट बिलिंग मला काम द्या, लक्षात. त्याच्यापेक्षा या ठिकाणी या लेवलपर्यंत जायचा प्रयत्न करा की मी चांगला टॅक्स पेअर बनेल, म्हणजे आपल्याला त्यातनं अडचणी येणार नाहीत, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. मग आवश्यक कागदपत्र आपल्याला रेग्युलर लागतात, ते KYC डॉक्युमेंट, पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक अकाउंट, ITR, ह्या गोष्टी लागत असतात, हे लक्षात आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे आजचा जो विषय आहे तो विषय तुमच्यासाठी एक चांगली सुवर्ण संधी त्यावेळेला ठरेल ज्या वेळेला तुम्ही स्वतःला या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे स्किल बेस्ड एज्युकेशन घेऊन तयार कराल. हे फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. तुम्हाला ही जी तक्रार आपल्याला ऐकायला मिळते की नोकरी मिळत नाही, नोकरी मिळत नाही, नोकरी मिळत नाही, किंवा शहरातून खेड्यातून शहरात गेल्यानंतरच मला या गोष्टी मिळणार आहेत, तर त्याच्यावरचं उत्तर हे फ्रीलान्सिंग आहे, लक्षात घ्या. म्हणजे तुमच्यातल्या तरुणांनी असं स्वप्न बघितले की मला आई वडिलांच्या सोबत गावात राहायचं आहे, गावातली शेती मला या ठिकाणी करायची आहे, त्याचबरोबर घरच्या मित्र म्हणजे गावातले आहेत त्यांच्याबरोबर काही एकत्र उपक्रम करून वाढवायचा आहे, मला गावातले शुद्ध हवा आहे तिथं राहायचं आहे, माझ्या गावामध्ये या ठिकाणी तिथंच मला बदल करायचे आहेत. पण जे उत्पन्न या ठिकाणी मुंबईमध्ये जाऊन एखादा तरुण मिळवू शकतो, पुण्यात जाऊन एखादा तरुण मिळवू शकतो, तेवढं किंवा किंबहुना त्याच्यापेक्षा काही प्रमाणात जास्त मी माझ्या गावात राहूनच मिळवू शकतो का, तर या प्रश्नाचं उत्तर आहे येस, आता तुम्ही ते मिळवू शकता, हे लक्षात घ्या. फक्त तुम्ही ज्या वेळेला हे लक्षात येईल की बाबा मला खरोखर जाता येईल का ते सगळं, मग तिथं या ठिकाणी काही गोष्टी कंपल्सरी आहेत. कोणतं, एक तुमचं स्किल, तुमची ICT इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी वरचं तुमचं या ठिकाणी कमांड, हे लक्षात घ्या. तुमची या ठिकाणी सेल्स, कालचा विषय बघितला ना, इथं परत तुम्हाला तुमचं स्वतःचं स्किल विकायचं आहे.
म्हणजे तुम्ही स्वतःला कसं प्रेझेंट करता, समोरच्याला कसं कन्व्हिन्स करता आणि त्याच्याकडून कशा पद्धतीने काम मिळवता, याच्यावर तुमचं फ्रीलान्सिंग मधलं करिअर ठरणार आहे. लक्षात त्याच्या बाबतीतनं फ्रीलान्सिंगला कुठल्याही पद्धतीची अशी अट नाही आहे की मला या ठिकाणी कधी सुरू करता येईल किंवा काय करता येईल. त्याच्यामध्ये इमिजिएट ज्या वेळेला वाटेल त्यावेळेला तुम्ही ते करू शकता. हे लक्षात त्याच्यामध्ये येतं. आता काय झालं यामुळे सोयी लक्षात घ्या की बऱ्याच मुलांना या ठिकाणी हे असायचं, प्रॉब्लेम असायचे की आई वडील आजारी असायचे, आई वडिलांच्या समोर सोबत कोणीच नाही आहे, मग मला त्यांच्यासोबत थांबायचं तर आहे पण माझं उत्पन्न या ठिकाणी काय होतंय, थांबत नाहीये. मला या ठिकाणी उत्पन्न जर थांबलं तर माझं सगळं भागणार नाही, कारण तो दवाखान्याचा खर्च पण मला करायचा आहे. पण अशा ठिकाणी देखील क्रिटिकल सिच्युएशनला पण याचा चांगला उपयोग होऊ शकतो. अचानक होईल असं नाही होणार, लक्षात घ्या, पण होऊ शकतो. म्हणून तुम्ही या ठिकाणी अशा स्किलवर भर द्या की ज्या स्किलचा उपयोग तुम्हाला या ठिकाणी कुठंही बसून करता येईल. हे लक्षात घ्या. आता तुम्ही चांगले सूत्रसंचालक आहात, हा लक्षात, म्हणून तुम्ही फ्रीलान्सर म्हणून काम करू शकता का? येस, करू शकता. पण त्यावेळेला तुम्ही अशा ठिकाणीच असायला पाहिजे जिथं जास्तीत जास्त इव्हेंट असतात. लक्षात घ्या. म्हणजे ग्रामीण भागात तुम्ही कुठेतरी राहताय आणि तुम्ही म्हणाल की मी उत्कृष्ट सूत्रसंचालक आहे, मला या ठिकाणी सुधीर गाडगिळांना जसं मानधन मिळायचं या ठिकाणी त्या पद्धतीचं मानधन मला या ठिकाणी मुलाखतीसाठी सूत्रसंचालनासाठी मिळेल आणि मी त्या क्षेत्रात करिअर करेल, तर तुमचं लोकेशन चुकतंय. स्किल चांगलं आहे हे लक्षात घ्या, पण तुमचं लोकेशन चुकतंय. कारण हे स्किल ऑनलाईन नाही चालत आहे, हे समजून घ्या. त्याच्या बाबतीत म्हणजे ऑनलाईन मुलाखतीचं कौशल्य चालू शकतं, पण बऱ्याच वेळा या ठिकाणी तिथं तुमचा फिजिकल प्रेझेन्स गरजेचा असतो. असं स्किल असून चालणार नाही. लक्षात, हे फरक समजून घ्या फ्रीलान्सिंग मधला. म्हणजे तुम्हाला या पद्धतीचं रिमोट ऑपरेटिंग किंवा सॅटेलाइट वर्किंग मध्ये चालणारे जे काही या ठिकाणी स्किल आहेत याचा विचार करायचा. म्हणजे तुमच्याकडे उत्कृष्ट, आता ट्रान्सलेशन करून द्यायचं आहे, गरज नाही की तुम्ही त्या ऑफिसमध्ये जायला पाहिजे. तुम्ही तुमच्या घरी जिथं कुठं असाल तिथून ट्रान्सलेशन करून देऊ शकता. व्हॉइसवर डबिंग करायचं आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये आता तुमच्या टूलच्या माध्यमातून करून देऊ शकता. व्हिडिओ एडिटिंग करून देऊ शकता. मार्केटिंग फ्लायर बनवून देऊ शकता. तुम्ही डेटा अनालिटिकल रिपोर्ट तुम्ही तयार करून देऊ शकता. हे लक्षात, त्याच्या बाबतीत हे पॉसिबल आहे, हे समजून घ्या. त्याच्या बाबतीत तुम्हाला या ठिकाणी यातला फरक समजला पाहिजे की कोणते स्किल असे आहेत की जे मी माझ्या भौगोलिक जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीला मॅच होणारे आहेत. लॅपटॉप आणि कम्प्युटर घेऊन ऑनलाईन काम करलेलंच फक्त फ्रीलान्सिंग मध्ये बसतं असं नाही. लक्षात घ्या. त्याच्यावरती इतरही स्किल यातले आहेत की ज्याचा उपयोग होऊ शकतो, पण तुम्हाला सातत्याने त्याची या ठिकाणी शोध घ्यावा लागणार आहे. म्हणजे तुम्ही उत्कृष्ट मराठी बोलू शकत असाल, लिहू शकत असाल, तुम्ही शिकवू शकत असाल एखादी कन्सेप्ट, तर देखील स्कोप आज आहे. आज तुम्हाला इतकं विस्तीर्ण असं क्षितिज उपलब्ध आहे. लक्षात घ्या की ज्याच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी जिथं आहात तिथं उत्पन्नाचे मार्ग उभे करू शकता. हे लक्षात घ्या. म्हणजे आपण जे या ठिकाणी वाक्य वापरायचो, लात मारेल तिथं पाणी काढेल, तर ते खरोखर प्रॅक्टिकली एक लक्षात आहे त्याच्या बाबतीतनं की तुमच्यामध्ये ती धमक आहे की तुम्ही लात मारेल तिथं पाणी काढू शकता. पण सगळ्यात महत्वाचं हे आहे की मला जर आज याची जाणीव झाली तर मी आज काय करणार आहे. तर आज पहिला टास्क तुमचा की उत्कृष्ट फ्रीलान्सिंग मधले करिअर कोणते हे शोधायचे. मग त्या करिअर बरोबर माझ्यामध्ये असं कोणतं स्किल उत्कृष्ट आहे की ज्याच्या जोरावर मी या ठिकाणी या क्षेत्रात टिकून राहू शकतो याचा विचार करायचा. आता इथे एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं का ते बघा, ज्यासाठी मी हा विषय आज घेतला. ते लक्षात घ्या की ते जे मुलं रडत राहू तुमचे मित्र आहेत जे काय म्हणतात त्याच्यामध्ये, माझी आर्थिक परिस्थिती जरा चांगली असती ना मग मी पण युपीएससी का एमपीएससी करून दाखवली असती. लक्षात, तर ती जरा चांगली नाही, भरपूर चांगली आर्थिक परिस्थिती बनवणं पण तुमच्या हातात आहे. हे समजून घ्या. त्याच्या बाबतीत म्हणजे तुम्ही तुमची या ठिकाणी परिस्थिती बनवू शकता आणि तुम्ही या ठिकाणी उभं राहू शकता. हे लक्षात घ्या. त्यामुळे तुमची जबाबदारी आहे म्हणण्यापेक्षा तुम्हाला एक अत्यंत चांगली संधी आहे. तुम्हाला जी मोठी स्वप्न बघायची आहेत ती स्वप्न बघत असताना एक स्टेपस्टोन म्हणून याचा उपयोग होऊ शकतो किंवा लाईफ लॉंग फायर मुवमेंटसाठी देखील याचा उपयोग होऊ शकतो. फायनान्शियल इंडिपेंडन्स, रिटायर अर्ली, हे लक्षात घ्या. तुमच्या प्रत्येकाच्या गोलमध्ये ते या ठिकाणी कुठेतरी लिहिलेलं असू दे की मला अचीव काय करायचं, तर मला या ठिकाणी पहिला फायर मुवमेंटमध्ये स्वतःला या ठिकाणी सेट करायचं आहे. वेगवेगळे उत्पन्नाचे मार्ग निर्माण करायचे आहेत. हे स्किल बनवायचं आहे. लक्षात त्याच्या बाबतीतनं. तर आजच्या सत्रामध्ये उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. उद्या 120 भाग आपण पूर्ण करतोय, हे लक्षात त्याच्या बाबतीत. ठीक आहे. तर उद्याच्या सत्रामध्ये पुन्हा आपण नवीन विषयासहित भेटूया. आजच्या सत्रामध्ये उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि हे सत्र इथंच संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद.